झिका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले अहो आपला देवही तिथंच आणि संतही तिथंच. अशी दर्दी माणसं संतांनी ओळखून काढली, तशी छत्रपती शिवाजी राजांनी ओळखून काढली. अशा दर्दी माणसांची गरज आहे, नुसती गर्दी महत्वाची नाही. आवाज शाहिस्ते खानानं संग्राम दुर्ग हातात घेतला, आपल्या ताब्यात घेतला आणि त्याचं नामकरण केला इस्लामाबाद. शाहिस्ते खान घाटात राहू लागला. हिरंगोजी काकांना मात्र दुसरा किल्ला राजाने ताब्यात दिला. हिरंगोजी काका त्याच तोलामोलाचं व्यक्तिमत्व भोपाळगड राजांनी त्यांच्या ताब्यात दिला. या भोपाळगडाचा भविष्यातला इतिहास असा, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांचे धर्मपुत्र छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी राजे ज्यावेळेस दिलेर खानाला जाऊन भेटले होते, दिलेर खानानं याच भोपाळगडावरती छापा टाकला होता. फिरोजी काकांनी समोर आपलं भविष्यातलं धाकलं धनी पाहिलं. सुलतानी सत्ता होती सुलतानी, पण त्यांच्याबरोबर आपले राजे पाहिले. जोपर्यंत राजे दिसले नाही तोपर्यंत फिरोजी त्यांच्याबरोबर लढले. आपलं धाकणी धरी समोर पाहिल्याबरोबर फिरंगोजी काकांनी आपले हात खाली टेकले, तलवार खाली ठेवली. धाकलं धनी तुम्ही म्हणल्यावर आम्ही काय बोलायचं, भोपाळगड घ्या, आम्ही चाललो. पण शाहिस्ते खानाचं डोकं त्यात होतं, सॉरी दिलेर खानाचं डोकं त्यामध्ये होतं ना. फिरंगोजी काका गेले. भोपाळगडावरती 700 सैन्य होते, 700. छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात माहिती न पडता त्यांना 700 सैनिकांचा एक एक हात तोडला आणि एक एक माणूस गडाच्या बाहेर काढून दिला. ज्यावेळेस संभाजी राजांना कळालं खबर की माझ्या हिंदू माणसांची कत्तल केली गेली, एक एक हात 700 माणसाचा तोडला. 700 माणसाचा एक एक हात दिलेर खानाला तोडलाय. छावा होता माझा छत्रपती संभाजी राजा, छावा. संभाजी राजांच्या तळपायची आग मस्तकात गेली. दिलेर खानाला मला दिलेर 700 माणसाचे हात तोडायचे कारण काय? दिलेर खान संभाजी राजाला म्हणतो हे संभा, जो चाहिए वो मैं कर सकता हो, ये मुहिम मेरी है, ये बतलाने वाला तुम कौन होते हो? हा शब्द संभाजी राजांनी ऐकल्याबरोबर संभाजी राजांचे डोकं जागेवर आलं. अरे सोन्यासारखं स्वराज्य सोडून याच्याकडे आलोय आणि हा खुशाल म्हणतो तू कोण आहे आणि इथं येऊन आपल्याला इज्जत नसेल तर? राजाने ठरवलं इथून आपल्याला निष्ठायचं, यांच्यापाशी थांबायचं नाही. राजाने आपलं पोरगी आपली बायको घेतली, येसूबाईंना घेतलं आणि राजाने एक दिवस अंधाऱ्या रात्रीमधून तिथं कुटुंब कबीला सहित पळ काढला. आता सहज हा विषय आला हा भोपाळगडाचा, कारण किल्लेदार भोपाळगडावरती आपले फिरंगोजी नरसाळे काका होते, राजाने त्यांना दिला होता म्हणूनचा. पण संभाजी राजे दिलेर खानाकडे का गेले, तिथं किती दिवस राहिले, काय हेतू होता, हा विषय खूप विस्ताराने सांगण्यासारखा आहे. तेवढा आपल्याकडे वेळ नाही. वो आगे बाद में कभी देखा जाएगा. असा हा भोपाळगडाचा इतिहास. हा खंडोजी खोपडे अफजल खानाला मिळालेला चुकून भाकून वाचला होता, पळाला होता. पण यांनी शिवाजी राजांच्या मोर वशीला लावायचा प्रयत्न केला. कान्होजी नाईक जे ते आणि यांचं जरा थोडस बस्तान होतं. बस्तान म्हणण्यापेक्षा खंडोजी खोपड्याच्या बायकोनं कान्होजी नाईक जे ते यांना गुरुबंधू केलं होतं. आणि कान्होजी नाईक जे ते यांचं बस्तान चांगलं शिवाजी राजांपाशी. वा कान्होजी काकांनी शब्द राजांना टाकावा आणि राजांनी मोडायची हिंमत करायची नाही, एवढा अधिकार कान्होजी नाईक जेदेंचा. आणि आपला धागाद्वारा कुठंतरी वशीला लागतो म्हणून खंडोजी खोपडा कान्होजी नाईक जेदेंच्या कानाला लागला. कान्होजींना म्हणाला, कान्होजी अहो मोकळं रानात फिरता येई ना, हाताने काळ तोंड करून घेतलं. त्या अफजल्या भर गेलो, मिळालो, अफजल्या तर मारला, पण आता राजांच्या मोर बी जायला आम्हाला तोंड दाखायला लाज वाटायला लागली. फिरंगोजी काका त्याला म्हणाले, का
ज्या वक्ताला आम्ही राजांपाशी गेलो त्या वक्ताला आम्ही तुम्हाला म्हणालो होतो या म्हणून, परंतु तुम्हाला लई खानाची सेवा करण्याची आता का कालूजी तुमच्या शब्दाला मान आहे. राजांच्या मोहर आमचं तेवढं गारानं टाका. राजांना मुजऱ्याला येतो आम्ही, शरण येतो त्यांना. राजांना सांगा खंडूजी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा मी करतो. यश आलं तर ठीक हाय, नाहीतर त्याला माझ्याकडे बी पर्याय नाही. हो करा, हो माझ्यासाठी करा तेवढं. माझ्या तुमच्या बहिणीसाठी करा ना. असं काय करताय? करा. खंडूजी तिच्याकडे बघून तर आम्हाला हे प्रयत्न करायचा आहे, नाहीतर राजाने काय तुमची गर्दन उडायला पाहिजे. दिसल्याबरोबर मागच तुमची मॅच उडाली असती. ही तोराच्या अवलादीला आमच्या स्वराज्यात अजिबात थारा नाही. तुम्हाला खरं तर जगायचा बी अधिकार नाही, पण आमच्याकडे बहिणीकडे बघून आमचा नाही इलाज झाला. कान्होजी नाईक ज्या राजांच्या पुढे गेले, राजांच्या मोहर घरानं म्हणलं, राजा एक सांगायचं होतं. बोला काका बोला. नाईकजी राजाने म्हणतात, अफजल खानाला जाऊन मिळालेला खंडोजी त्याला लय पश्चाताप झालाय. खंडोजी खोपडा हरामखोराचे नाव सुद्धा घेऊ नका. आवाज ऐन वक्ताला आम्हाला फितोर झाला आणि त्या अफजल खानाला जाऊन मिळाला. खरं तर आमच्या नजरेस चालता कधीतरी यावा. एका तलवारीच्या वारात त्याचे मुंडासे नाही उडाले तर नाव आमचे शिवाजी राजे म्हणून सांगणार नाही. कानून देते म्हणजे राजा तर लय तापल्यात. आता यांच्या मोर कसं काय करावं बाबा. तरी कान्होजी नाईक जे ते म्हणाले, कापा मारा. तुम्हाला आमच्या बहिणीला इदवा करायचा असेल तर जरूर करा, त्यात आमचं काय बी म्हणणं नाही. हे शब्दांनी राजांच्या मनात लगेच शंका आली, याला नेमकं काय म्हणायचं. म्हणजे खंडोजी खोपड्याला आम्ही सही सलामत सोडावा असं याचं मत आहे काय. राजे काकाला म्हणाले, काका तुमची बहीण ती आमची बहीण आणि तुमच्या बहिणीच्या कपाळावरचा कुंकू पुसण्याचा आम्हाला काही एक अधिकार नाही. पण हे ऐसे चुकलं माणूस. लेकरो मांडीवर हागलं म्हणून काय का त्याची मांडी कापून टाकते का? धुवूनच टाकते नवा. राजे हात धुवून टाकायचा प्रयत्न एकदा करा. सुधारला तर स्वराज्यासाठी काम येईल. काका असली माणसं कधीच स्वराज्याच्या कामी येणार नाहीत. पण तुम्ही सांगतो म्हणून अभय दिले. त्याला आमच्या समोर मुजऱ्याला बोलवा. राजा एवढा शब्दाला आमच्या मान दिला. भरून पावले. राजाने अभय दिलं हे खंडोजी खोपड्याला सांगितलं. खंडोजी खोपड्याला लगेच 2 रोजात लगेच राजगडावर मुजऱ्याला. कान्होजी नाईक जे हा आला त्यावेळेस कान्होजीराव हजर नव्हते. शासन कसं असतं बघा. हॅलो झोपलेले, शासन कसं असतं. पॉइंट इज नॉट. मी जी छत्रपती शिवाजी महाराजांची एक स्टोरी सांगतो, तुम्ही बारीक काय केली ना तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणाची राजनीती तुमच्या लक्षात येऊन जाईल. खंडोजी खोपडे अफजल खानाला मिळालाय. कान्होजी नाईक जेधे यांचा थोडासा नातलग आहे. कान्होजी नाईक जेधेच्या माध्यमातून त्यांनी वशिला लावायचा प्रयत्न केलाय. आपल्याकडे म्हणतात ज्याचा वशिला त्याचं कुत्र बी काशीला. आता हे कुत्र कसं काशीला जात आहे आता तुम्हाला कळल. स्वराज्य महत्वाचा का वशिला महत्वाचा हे तुम्हाला कळन. बारीक आहे का? बारीक राजांची स्टोरी खूप छान आहे व गंमत आहे, त्याच्यामध्ये अर्थ दडलेला आहे. खंडोजी खोपडे तख्ताच्या मोर आले. राजांना हसत मुजरा केला. राजांनी काही मिनिट त्याच्याकडे पाहिलं. खंडोजी खोपडा गोडाचे धोडाचे 2 शब्द बोलू लागला. पण राजाने त्याच्याकडे पाहिला आणि शेजारच्याला आदेश दिला, हरामखोर खंडोजी खोपडा, आमच्यावर संकट आलं, स्वराज्यावर संकट आलं तर आम्हाला पाठ लावून अफजल्याला जाऊन मिळाला. याला कैद करा आणि स्वराज्याकडे चालवलेल्या तलवारीचा याचा एक हात आणि स्वराज्य खतम करण्यासाठी टाकलेला यांनी एक पाय, याचा एक हात आणि याचा पाय
दोन्ही एक गुडघ्यापासून एक कोपरापासून तोडून टाका. चालेल. राजा शरण येतो, राजा शरण येतो, शरण येतो. राजा पोऱ्यांदा तुम्हाला पितो राहणार आहे. राजा 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 तुमच्या पाया पडतो, दगड व्हायचं काम करतो. राजा तुम्हाला शरीर येतो. राजा तुमच्या बरोबर नाकाचे तो. राजा मारू नका, राजा तोडू नका, तोडू नका. झाले. या खंडूजी खोपड्याचा एक हात आणि एक पाय तोडून टाका. वशिला लावायचं काम करतो काय? हरामखोर. आमच्या स्वराज्यात वशिला चालत नाही. झाले. खंडूजी खोपड्याचा एक हात आणि एक पाय तोडला. कान्होजी नाईक जेथेना खबर कळाली खंडूजी नाईकाचा, खंडूजी खोपड्याचा हात पाय तोडला. कान्होजी नाईक जेथेना राग आला. राजाने मला शब्द दिला होता मी त्याला मारणार नाही म्हणून, आणि माझ्या इपरीत मारलं, माझ्या माघारी मारलं त्याला. कान्होजी नाईक जे हातात तलवार घेत धावत 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 आले राजांच्या भोरा आणि राजांना बोलू लागले, वा राजा वा, हे मात्र बरं आहे तुमचं. आता स्वराज्यातल्या माणसाला बी तुम्ही मानायला तयार नाही का काय? म्हणजे आज आमच्या सारख्याला बी स्वराज्याची काळजी घेत असणाऱ्याला बी आम्हाला किंमत आता राहिली नाही म्हणायचं. काय काय चीज काय केलं राजा तुम्ही आमच्या कष्टाचं काय चीज केलाय? आजपर्यंत स्वराज्यासाठी तुमच्या महाराजां साहेबांबरोबर आणि तुमच्या सर्वांबरोबर बी स्वराज्यासाठी आयुष्य वाहिलं. ज्या नाही त्या कष्टा खायला ऊन वारा पाऊस नाही पाहिला. आणि याचं हे बक्षीस आम्हाला दिलं राजा तुम्ही. का वागलात? आज आम्हाला मान नाही या स्वराज्यात, हे आज आम्हाला चांगलं पटला. आता एक करा, ही तलवार घ्या आणि या तलवारीनं राजे आता आमचाच मुंडक ओढवा, म्हणजे तुमच्या समाधान होईल. खंडोजी खोपड्याला मरण देणार नाही असं म्हणालात ना? आणि मग दिलेला शब्द का मोडलात? शेजारी मानकोजी काका होते, वयस्कर असलेलं व्यक्तिमत्व. राजांच्या समोर असं तापलेल्या आवाजात, वर आवाजात आजपर्यंत कोणी बोललं नव्हतं. कान्होजी नाईक बोलत होते, हे मानकोजी काका पाहत होते. हातामध्ये काठी, कमरेपासून वाचलेलं मथार, सगळं ऐकलं आणि मोरा आला. ओ कान्होजी नाईक, आवरा जबानीला, आवरा तुम्ही जबानीला आवरा. आधी राजांची माफी मागा. राजांच्या मोर तुम्ही बोलू शकत नाही. राजांची माफी मागा, हे शोभत नाही आपल्याला. मानकोजी काका, राजांनी शब्द द्यायचा आणि आमचा मोडायचा, काय किंमत राहिली आमची? हे बघा नाईकजी, तुम्ही जरा शांत राहा. राजा असं का वागली ऐकून तर घ्या. आल्यापासून बघतोय मी, तुम्हीच बोलत चाललंय. अरे काय जिबीला हाडबीड तुमच्या. अरे त्यांचं मन तर ऐकून घ्या. हे बघा कान्होजी नाईक जेधे, तुम्ही राजांना किती ओळखता मसने ठाव नाही, पण आम्ही राजांना ओळखतो. अरे एक माणूस म्हणून माझा राजा चुकन, पण राजा म्हणून माझा शिवबा राजा कवाच चुकायचा नाही, हे माहिती आम्हाला. राजा तुम्ही गप का त्याचा हातपाय तोडलं? सांगा की याला, सांगा. राजे बोलतात कान्होजी नाईक जेधेला, जेधे नाईकराव, आपणास राग आला आमचा, हरकत नाही. आजपर्यंत आमच्या समोर कोणाच्याही हातातून मेनातून तलवार निसटली नाही. ती मेनातून तलवार तुम्ही बाहेर काढली. अवश्य तलवार चालवावी, परंतु आम्ही तुमच्या मस्तकावर नाही. आमचे चुकले भाकले असतील तर कान्होजी काका, तुमच्या हातातली तलवार आमच्या गर्दनीवरून नक्कीच चालवावी.
कान्होजी नाईक जे त्यांची मान खाली गेली, नजर खाली गेली, काहीतरी चुकलंय आपलं असं वाटायचं, असा भास झाला. पण राजे पुढे बोलू लागले, कान्होजी काका, माझ्या घरात काही तकलीफ त्याच्यापासून झाली असती तर आम्ही त्याला अवश्य माफ केले असते. आणि आम्ही तुमचा कुठे शब्द मोडला हो काका? आम्ही त्याला जित्ता सोडणार असा शब्द दिला, आम्ही त्याला अभय दिलं असा शब्द दिला. आणि काका, आम्ही तुम्हाला दिलेला शब्द पाळलाय. अजूनही तो खंडोजी खोपडे जित्ताच आहे. बस फक्त स्वराज्यावर चालवलेली तलवारीने तो हात त्याचा आम्ही तोडला आणि स्वराज्याकडं वाकडी नजर टाकणारा, पाऊल टाकणारा त्याचा एक पाय तोडला. कान्होजी काका, आम्ही तुमचा शब्द पाळलाय. आम्ही जर तुमचा शब्द पाळायचा नसतो तर खंडोजी खोपडा एका तलवारीच्या वारात गर्दन वेगळी झाली असती. तर तो भाई कळलं? आई गंमत आहे हो, राजांची गंमत आहे. कान्होजी काका, असाच खंडोजी खोपड्याला जर वशीला लावून जर सोडला गेला तर उद्या स्वराज्यात एक बातमी पसरण. गुन्हा काहीही करा, स्वराज्याला अगदी बर्बाद करायचा प्रयत्न करा, पण राजांच्या पाशी एकदा कोणाच्या तरी माध्यमातून वशीला लावला की आपला गुन्हा माफ होतो. राजे होते कान्होजी आमच्या स्वराज्यात वशिलेला आजपासून नाही, स्वराज्य निर्माण झाल्यापासून आमच्या दरबारात वशिलेला थारा दिला जाणार नाही. काका, अशी माणसं गुन्हे करत राहतील, आमच्या समोर तुमच्या माध्यमातून येत राहतील, माणसं फितूर होत राहतील आणि स्वराज्य बर्बाद व्हायला जास्त वखत लागणार नाही. तानाजी, कैसे करावे सांगा.